नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. रंकाळा तलाव, गटार, गंगा, सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर. कोल्हापूरचा ऐतिहासिक रंकाळा तलाव सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. चारी बाजूनी सांडपाणी मिसळत असल्याने तलावाची अवस्था बिकट झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रंकाळा तलावात श्याम सोसायटी, सानेगुरुजी परिसर आणि देशमुख हॉल नाल्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत आहे. त्यातच परताळ्याच्या बाजूने येणारे काळेकुट्ट पाणी थेट तलावात मिसळत असल्याने प्रदूषण अधिकच वाढलं आहे. तलावात फेसाळलेले आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचत असून सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी पाणी प्रदूषणामुळे मासे, कासव यासारख्या जलचरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतानाही महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने घेतले जात असले तरी त्याचा अहवाल अद्याप स्पष्टपणे समोर आलेला नाही. दरम्यान रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी तातडीनं ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.